आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेज जवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते। त्या दोघात काहीतरी वाद झाला। त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्याने वार करत असताना तिने हात आडवा केला। हातावर वर्मी घाव बसला असताना तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले। आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। तिचे नाव प्रांजल काळे असून तिचे वय 19 आहे। हल्लेखोरांचं नाव मात्र अद्याप समजू शकले नाही। तिला मारहाण करण्याचे नेमके कारण काय हे मात्र समजू शकले नाही। तरी पुढील तपासाकरता एक पथक तयार केले असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले जाईल। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर तात्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे? तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तात्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।